एकच नेता होऊन गेला, विलासराव देशमुख साहेब. नेते आले तरी ते हारले असं पुन्हा लातूरचा तर सुपडा सापच. किती नेते होते पडून, किती नेते, 25 नेते एकट्या देशमुखा संघ. कारण भाजप एवढं आंबट झालेला पक्ष आहे. एक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि एक भाजपचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसने जे 70 वर्षात देश बसवण्याचं काम केले ते भाजपनं केलेलं नाही. काँग्रेसला नाव ठेवणार नाही, कारण का देशमुख साहेबाचं काम आमच्या जिल्ह्यात भरपूर आहे. भाजपचा फक्त मॉनिटर व्हायचा राहिला शाळेतला, याच्या व्यतिरिक्त दुसरं काय राहिलं नाही. मग भाजपचा विकास आहे तर का निवडून आले नाही त्यांचे उमेदवार? देशमुख साहेबावर जे ते चव्हाण साहेबांनी बोलले त्याच्यामुळे लातूर गेलं. देशमुख साहेबावर विरोध बोलता कामा नये. मी सुद्धा त्याच मताचा आहे. विलासराव साहेबावर बोलता येत नाही आणि बोलू नये. शहाण्यानं मतदान वेगळं आणि तो नेता वेगळा. लाडक्या बहिणीवर येतो आता. शिवाय काही पर्याय नाही. मग आज पेट्रोलचा भाव 100 रुपये आहे. वाढले सोयाबीन किती म्हणतात 5,000, म्हणजे 300. ती बी आता 2 दिवसात. लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देऊन अहो एक सुद्धा महिला कुठं कामाला मिळणार रोजानं? सगळ्या करीनात लाडक्या बहिणी 100 लाडक्या बहिणी कारभारी झाल्या. अहो 50% आरक्षण आहे त्यांनी. नमोचा हप्ता आहे, लाडकी बहीण आहे. 6 वर्ष तर झालं, अजून होऊ द्या पुढे हायरिंग. आले म्हणा जवळ. आता वन मॅन बीजेपी आहे. विकास आंबट झालं म्हणायले ते. काय नाही, आंबट नाही, काय नाही. टोटल बीजेपी येणार. काँग्रेस भरपूर जागा आणते ह्यावेळेस. देशमुखांनी कुठे जर मन लावून जर काय केले तरी येईल. देशमुख मन लाविनात का इकडं? एखादी येईल, क्वचित आली तर. लातूरमध्ये जिल्हा परिषदेचं बिगुल वाजलेलं आहे आणि काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना लातूरमध्ये होणार असल्याचं चित्र आहे. आणि त्यासाठी ग्रामीण भाग काय म्हणतोय, कुठल्या मुद्द्यावरती ही निवडणूक होते जाणून घेऊया. मी एका औषधातल्या गावामध्ये आहे. एक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि एक भाजपचे कार्यकर्ते आहेत. दोघांकडून जाणून घेऊया की इथली निवडणूक कशी होणार आहे. कशी होणार आहे थोडक्यात सांगा, इथली निवडणूक कशी असणार आहे. या ठिकाणी सध्याला आपल्या लातूर जिल्ह्याचे देशमुख साहेब यांनी लातूर जिल्ह्याला चांगल्या पद्धतीचा विकास करून एक आगळं वेगळं नाव लातूर जिल्ह्याचा आपल्या देशामध्ये केलेलं आहे. आणि देशमुखाकडे पाहून आणि विकासाकडे पाहून काँग्रेसने जे 70 वर्षात देश बसवण्याचं काम केले ते भाजपनं केलेलं नाही. एकतर मालाला भाव नाही, पेट्रोल महागाई, तुमचा अनेक अडचणी निर्माण झाल्यात. आता फक्त ही निवडणूक होणार आहे. कुठल्या मुद्द्यावर भाजप या ठिकाणी निवडणूक लढतंय? आम्ही काँग्रेसला नाव ठेवणार नाही, कारण का देशमुख साहेबाचं काम आमच्या जिल्ह्यात भरपूर आहे. तरी पण आता आमच्या तालुक्याचे आमदार, लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांनी आल्यापासून आमच्या औसा तालुक्याला भरपूर असे विकासाचं काम केलेले आहे. विकास प्रगती पथावर आलेला आहे. त्याच्यातून पुन्हा आमच्या गावाला त्यांनी उमेदवारी दिलेली आहे पंचायत समितीसाठी. म्हणून आम्ही पूर्ण गाव आज आमदार अभिमन्यूजी पवार साहेबांच्या पाठीमागे आहोत, टोटल गाव. आणि आमचे आता महत्वाचं म्हणजे रात्रीचा एक विषय आला की काही 50% लोक आमचे उद्धव सेनेत होते. ते आमचे नेते दिनकररावजी माने साहेब ते सुद्धा बीजेपीच्या वाटेवर आहेत. त्याच्यामुळे आज 95% गाव आमचं आता अभिमन्यू पवार. बोलायचंय. ही सगळे मुद्दे आहेत. आता दोघ जण एकत्र झाले, माझे आमदार आणि आजी आमदार. आता भाजपचा फक्त मॉनिटर व्हायचा राहिला शाळेतला, याच्या व्यतिरिक्त दुसरं काय राहिलं नाही. अनेक नेते किती जरी गेले, काही जरी गेले, जे गाव पातळीवरले, ग्रामीण पातळीवरले जे शेतकरी आहेत त्यांना ज्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणी जाणूनच मतदान करतात. आता गेल्या महानगरपालिकेला देशमुखांनी गड राखला, इथं औशाला आपले राष्ट्रवादीचा गड राखला. मग भाजपचा विकास आहे तर का निवडून आले नाही त्यांचे उमेदवार? उत्तर, विकास करते भाजप पण निवडून का आलं नाही लातूरात? लातूरला निवडून कशामुळे आणि विकास आहे. फक्त देशमुख साहेबावर जे ते चव्हाण साहेबांनी बोलले त्याच्यामुळे लातूर गेलं. हे महत्वाचं आहे आणि ते बोलायला नको होतं. त्याला सांगायचं की आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपण त्या लेवलचे नेते नाहोत. ते ग्रामीण भागात जे चर्चा आहे, देशमुख साहेबावर विरोध बोलता कामा नये. मी सुद्धा त्याच मताचा आहे. विलासराव साहेबावर बोलता येत नाही आणि बोलू नये. शहाण्यानं मतदान वेगळं आणि तो नेता वेगळा. लाडक्या बहिणीवर येतो आता. लाडक्या बहीण योजनेचा किती फायदा होणार आहे जिल्हा परिषदेला? भरपूर फायदा आहे. लाडक्या समजाच लाडक्या बहिणी कमळाशिवाय काही पर्याय नाही. लाडकी बहीण आहे, नमोचा हप्ता आहे, PM चा हप्ता आहे, विमा चालूच आहे. आता सोयाबीन गेले 5,000च्या पुढी. मग त्या काय अडचण आहे? आता वाढायला की भाव वाढायला आणि ते योजनामुळे निवडून येणार आहेत असं सांगायला. 2014ला सोयाबीन काय होतं माहिती आहे का तुम्हाला? थांबा म्हणू. 2014ला जवळजवळ 4700 रुपये भाव होता सोयाबीनला. त्या काळात 50 ते 60 रुपये पेट्रोलचा भाव होता. लक्षात आलं का?
मग आज पेट्रोलचा भाव 100 रुपये आहे हा. आणि 100 रुपये असताना फक्त वाढले सोयाबीन किती म्हणतात 5,000 म्हणजे 300 ती बी आता 2 दिवसात. हा. मग कशामुळे वाढलंय का निवडणुकीमुळे वाढलं कुणाला माहिती मतदाना पाहिजे. लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देऊन अहो एक सुद्धा महिला कुठं कामाला मिळणार रोजानं ती बाया कारभारीने झाल्या घरानी त्या 1,500मुळं. उद्या ना महिलांना सक्षम करायचं म्हणून तर सक्षम करा ना, संसार सक्षम व्हावा, त्याचे घर चांगलं चालावं. परंतु त्या 1,500 काय होते साहेब, किती महागाई वाढली आहे, शिक्षणाचा खर्च किती आहे, दवाखान्याचा खर्च किती आहे. आज एक ड्रेस घ्यायचा म्हणलं तर 5-5 हजार रुपये लागालेत. मग ही मुद्दे आहेत का निवडणुकीत? होणारच ना, महागाईनी मुद्दा होणारच. ती लाडक्या बहिणी तर भाजपला मत करायला नाही, कशाहून करतात तुम्ही कसं म्हणू शकता? हा. सगळ्या कशा करतात? नाहीत करीनात का? सगळ्या करीत नाही. सगळ्या करीनात लाडक्या बहिणी 100% करतात. आता त्यांनी काय मुद्दा उपस्थिती केला की लाडक्या बहिणी कारभारी झाल्या. हा. अहो 50% आरक्षण आहे त्यांनी. हा. 50% आरक्षण असल्यावर कारभारी होणारच ना. आता आपल्या घराच्या 8वर सुद्धा पतीचं आणि पत्नीचं नाव आहे. मग आपण कसं म्हणू शकताय कारभारी? कारभारी आहेतच ना त्यांनी. आणि शासनाने त्यांनी 50% आरक्षण दिलंय, त्याच्यात काही अडचणच नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनी इथल्या लोकांना महागाई बिगाई झाली ह्याच्यावर काही वाटतंय का? अहो महागाई आहे पण उत्पन्न बी आहे ना. महागाई 100% आहे पण उत्पन्न बी आहे. उत्पन्न वाढलंय आणि त्याच्यामुळे महागाई झाली असं कशात उत्पन्न वाढलंय सांगा ना. सांगा. सोयाबीनला पहिलं किती भाव होता? 4,000 3700 भाव होता. माझ्याकडे बघूच नका. 3700 भाव होता साहेब. हा. आज किती भाव आहे? जवळ 6,000 होऊ लागलाय आता भाव. 6,000 5,400 भाव आहे. पण ते चांगलं शेतकरी पुन्हा ऊसाला पण शेतकऱ्याची ओरड असते की शेतकऱ्याकडे असतंय तेव्हा भाव देत नाहीत आणि व्यापाऱ्याकडे आलं की भाव देते. अहो 100% खरं आहे. देऊच लागले ना शासन. विमा आहे तुम्हाला, PM आहे, नमोचा हप्ता आहे, लाडकी बहीण आहे, पुन्हा तुमचं आयुष्यमान 5 लाखापर्यंत आरोग्य विमा आहे. काय पाहिजे? या मुद्द्यावरती निवडणूक होणार आहे. पुन्हा राशन तर गहू तांदूळ तर आणा फुकट. सगळं सरकार देत आहे आणि त्याच्यामुळे मत बी त्यांना देईल. अहो मला काय म्हणायचं, याच्या अगोदर देश स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेस पक्षानं काय दिलं नाही देशाला. मोफत तांदूळ दिले, गहू दिले, सगळं दिले, विमा दिला, सगळा दिला, सोयाबीनला योग्य ते भाव दिला. एवढं देऊन दणकण आदळलं की पण. आदळले ना. 70 वर्ष सत्ता केली, आता ह्यांचं 10 वर्ष तर झालं, अजून होऊ द्या, पुढे हाय रिंगण हाय, थोडं थांबा, वेळ आता रिंगण आलंय म्हणा जवळ. आता रिंगण नाही, काही नाही. आता रिंगण नाही, काहीच होत नाही. आता वन मॅन BJP आहे. विकास आहे. विकास आता औसा तालुक्यात तर काहीच नाही विकास. किती आहेत औसा तालुक्यात जागा आणि कशी फाईट होणार आहे? काही नाही. एकतर्फी फाईट आहे. एकतर्फी. काँग्रेस कुठं आहे? एकतर्फी म्हणायले ते नाही, तसं होऊ शकत नाही साहेब. आता आमचा स्थानिक उमेदवार असल्यामुळं आम्ही गावातले एकंदरीत विचार करू त्याच्याबद्दल. कारण आमचा चांगला उमेदवार आहे, उमेदवाराकडे बघून मतदान देऊ. आम्ही पक्षाकडे बघून देणार नाही. पक्ष नाही आम्हाला जमत, कारण भाजप एवढं आंबट झालेला पक्ष आहे. हा, आमचा उमेदवार सोजवळ आहे. आता काय आंबट झाली तुमच्या बी लक्षात आलंय, सगळ्यांच्या लक्षात आलंय. आमच्या बी लक्षात आलंय म्हणाले. आंबट झालं म्हणाले. काही नाही. आंबट नाही, काही नाही. आंबट नाही, काही नाही. विकास कोणीही जरी असेल तरी विकासाला प्राधान्य द्यावं. आता आम्ही सुद्धा पहिलं महाविकास आघाडीचं काम केलेलं होतो अगोदर. आता विकास आमच्या औसा तालुक्यात विकास सुरुवात झालेला आहे. विकासाला महत्व दिलं पाहिजे. शेवट इथं बदल होईल का तीच येईल वाटायले? किती जागा होत्या आधीच्या ना आता किती येतील मग? टोटल BJP येणार. टोटल आता बहादा जिल्हा परिषदला याच्या अगोदर म्हणजे जेवढ्या बी निवडणुका झाल्या त्याच्यात फक्त एकदा सतीश शिंदे तेवढे निवडून आल्यात शिवसेनेमधून. कारण त्यांचं एक मत प्रांजळ होतं, विकासाला आणि जनतेतला व्यक्ती होता. तसा आमचा आहे गाव पातळीवरला जो स्थानिक पंचायत समितीला जे उमेदवार आहे कृष्णा रामदास साळुंके त्यांच्या मंडळी, त्याच्या म्हणजे वागणुकीवर त्याच्या माणसातल्या मला एवढं सांगा फक्त, काँग्रेस किती जागा किती लढायले आणि किती आणणार आहे? काँग्रेस भरपूर जागा आणते ह्यावेळेस. हा, भरपूर म्हणजे काय, आता आमच्या मला वाटतं 9 जागा आहेत आपल्या औसा तालुक्यात. 9 पैकी कमीत कमी 7 जागा तर जिल्हा परिषदला येतात. दावा केलाय. नाही, क्वचित एखादी येईल कुठं आली तर. एखादी येईल क्वचित आली तर. ती बी देशमुखांनी कुठे जर मन लावून जर काही केले तरी येईल. देशमुख मन लाविनात का इकडं? त्यांचं तिकडं लातूरला आहे आता ग्रामीण मध्ये. हा, इकडं काही नाही. काही नाही साहेब. कशी लढत असणार आहे थोडक्यात सांगा. अहो कसं म्हणता तुम्ही, देशमुखाने इतक्या दिवसात आता काय दिलं नाही ह्या जिल्ह्याला? थोडं नाव केले का?
काय काय देशमुखांनी इकडे शेतकऱ्यासाठी काय आहे? शिक्षण उसाला योग्य तो भाव, एवढे कारखाने चालवतात. आज 31,000 ते 3,011 रुपये कारखान्याच्या माध्यमातून भाव शेतकऱ्याला देतात. पुन्हा 10 दिवसाला पेमेंट आहे ऊसाचं. हे निवडणुकीचे मुद्दे होय, हे असेल का हे सगळं निवडणुकीत चालेल का? नाही काही चलत नाही, काही चलत नाही, काही चलत नाही, काही चलत नाही. ऊस ही अहो समजा एका विचारानं चालू आहे. ते कारखाने ती ज्या लातूर जिल्ह्यातले आहेत समजा एका विचारानं आहेत. आता देशमुखांनी अभिमन्यू पवार साहेबांना बी मध्ये घेतलेच ना कारखान्यात, त्यांचे 2-4 संचालक आहेतच की. हा मग ह्यांचंच कसं काय, ह्यांनी बी घेतलेच ना सोबत. समजा मिसळूनच पॅनल आहे. आज मारुती महाराजावर जे पॅनल आहे समजा पक्षाचं पॅनल आहे. राष्ट्रवादी आहे, बीजेपी आहे, काँग्रेस आहे, उबाटा शिवसेना आहे. मध्ये आहेत. त्याच्यामुळे सगळ्याच आहे सगळं इथं. बरं मग आता तुम्ही ठाम आहेत किती जागा सांगा आता एकदा शेवट. टोटल आमचा तर प्रयत्न आहे, टोटल जागा औसा तालुक्यातल्या बीजेपीच्या येणार. तुम्ही आकडा सांगा. अहो, येत नसते साहेब. आता हे असंच म्हणले होते ना औशाला. आता तसला एका व्यक्तीनं राष्ट्रवादीचा सगळा गड जिंकला त्या नगर परिषदचा, ते अफसर बाबांना. अफसर बाबाने. आणि पुन्हा लातूरचा तर सुपडा सापच. किती नेते होते पडून, किती नेते, 25 नेते एकट्या देशमुखा संघ. 25 नेते आले तिकडे बघा हो. 25 नेते आले तरी ते हारले असं म्हणायले. हो बरोबर आहे त्यांचं. 25 नेते होते पण तिथं एकच नेता होऊन गेला, विलासराव देशमुख साहेब. त्यांच्यावर जर बोललेच नसते त्या रवींद्र चव्हाण साहेबांनी तर काहीच होणार नव्हतं. निवडणूक आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकामधले हे ग्रामीण वातावरण तुम्ही पाहताय. आणि काँग्रेस आणि भाजप कसं थेट गावागावामध्ये भिडतंय असेच व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन येणार आहे तुमच्यापर्यंत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.